नमस्कार भक्तांनो, जय श्री सूर्यनारायण. आज आपण ऐकणार आहोत रविवारच्या दिवशी केली जाणारी अत्यंत पवित्र, श्रद्धा वाढवणारी आणि फलदायी अशी श्री सूर्यनारायण व्रतकथा आदित्य रानूबाईची कहाणी. ही कथा श्रद्धेने ऐकल्यास घरात सुख शांती नांदते, आरोग्य लाभते, आर्थिक अडचणी दूर होतात आणि सूर्यनारायणाची विशेष कृपा प्राप्त होते. खूप पूर्वी आटपाट नगरात एक गरीब पण अत्यंत कष्टाळू ब्राह्मण राहत होता. तो रोज पहाटे उठून स्नान करून ईश्वराचे स्मरण करत जंगलात जाई. जंगलातून तो फुले, दुर्वा, सुमिदा आणि पूजेचे साहित्य गोळा करून श्रद्धेने देवपूजा करत असे. एक दिवशी जंगलात असताना त्याला दिव्य तेजाने उजळलेल्या देवकन्या आणि नागकन्या दिसल्या. त्यांच्या मुखावर अत्यंत दिव्य शांती होती. त्या ब्राह्मणाला म्हणाल्या, हे ब्राह्मणा, तू आदित्य रानूबाईचा वसा का घेत नाहीस? ब्राह्मण नम्रतेने म्हणाला, माता, मला या व्रताची माहिती नाही. तेव्हा देवकन्या म्हणाला, जर तू श्रद्धेने आदित्य रानूबाईचा वसा पाळलास तर श्री सूर्यनारायण प्रसन्न होऊन तुझे दारिद्र्य, दुःख आणि संकटे नष्ट करतील. त्यांनी त्याला व्रताची संपूर्ण विधी सांगितली. श्रावण किंवा पौष महिन्यातील पहिल्या रविवारी पहाटे स्नान करावे, स्वच्छ वस्त्र परिधान करावे, सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करावे, नागवेलीच्या पानावर आदित्य रानूबाईची पूजा करावी, धूपदीप, फुले व नैवेद्य अर्पण करावा. सलग 6 महिने श्रद्धेने वसा पाळावा. त्या ब्राह्मणाने हा वसा पूर्ण श्रद्धेने आणि नियमाने स्वीकारला. काही काळातच सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याच्या घरात लक्ष्मी नांदू लागली, दारिद्र्य दूर झाले आणि जीवन आनंदाने भरून गेले. ब्राह्मणाला 2 मुली होत्या. एकीचे लग्न राजघराण्यात झाले, दुसरीचे लग्न प्रधानाच्या घरी झाले. 12 वर्षानंतर तो मुलींची चौकशी करायला निघाला. राजघराण्यातील मुलीने वडिलांचा मान ठेवला नाही, कथा ऐकली नाही, उलट त्यांचा अपमान केला. पण प्रधानाच्या घरी असलेल्या मुलीने वडिलांचा सन्मान केला, पाणी दिले, अन्न दिले, श्रद्धेने सूर्यनारायणाची कथा ऐकली. काही दिवसातच प्रधानाच्या घरात सुख समृद्धी नांदली, तर राजघराण्यातील घरात दुःख, दारिद्र्य आणि क्लेश वाढले. तेव्हा सर्वांना समजले की सूर्यनारायणाची कथा श्रद्धेने ऐकणे आणि ईश्वरावर विश्वास ठेवणे हेच खरे कल्याणाचे साधन आहे. जो कोणी श्रावण किंवा पौष महिन्यातील रविवारी श्रद्धेने ही कथा ऐकतो, त्याच्या जीवनातील अंधकार दूर होतो, आरोग्य लाभते, मनोकामना पूर्ण होतात, सूर्यनारायणाची कृपा सदैव राहते. कथा भक्तांनो, ही पवित्र कथा नुसती ऐकू नका, तर मनात उतरवा, श्रद्धा ठेवा. सूर्यनारायण नक्कीच मार्ग दाखवतील. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, जेणेकरून इतर भक्तांनाही लाभ होईल. आणि अशाच पवित्र कथा, व्रत व भक्तिमय प्रसंगासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री सूर्यनारायण. जय आदित्य रानूबाई.